नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट। मित्रांनो, एमपीएससीची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जे की राज्यसेवा एग्जाम तुमची 21 जुलैला होती, तर ती एग्जाम पोस्टपोन झालेली आहे। एग्जाम पोस्टपोन होऊन एग्जामची नवीन डेट काय आलेली आहे, तसेच एग्जाम पोस्टपोन होण्यामागचं कारण काय आहे आणि काय एग्जामला डिले होत आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, हे एमपीएससीचं ऑफिशियल पोर्टल आहे आणि यामध्ये जर तुम्ही आजची अपडेट बघितली तर आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी आयोगाने हे प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलेले आहे। प्रसिद्धीपत्रक कशाच्या रिगार्डिंग आहे ते बघूया। बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमची जी राज्यसेवा 2024 ची एग्जाम आहे, ज्याला तुम्ही महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतात, तर या परीक्षेची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तुम्हाला माहीत असेल डिसेंबरमध्येच आली होती आणि येत्या 21 जुलै 2024ला तुमचा रविवारच्या दिवशी पेपर होता। पण जसं की तुम्ही बघितलं असेल, खूप साऱ्या चर्चा सुरू होत्या की एग्जाम पुढे जाईल वगैरे, किंवा बरेच जण म्हणते जाणार देखील नाही। पण मित्रांनो, कसं असतं बघा, आता मी देखील तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही, कारण ज्या गोष्टी क्लिअर नसतात त्यासंबंधी अफवा फैलवून काहीही अर्थ त्याला नसतो। म्हणून आपण आपल्या चॅनलवरती ऑफिशियल काही शुद्धीपत्रक किंवा परिपत्रक जे येतं त्याच्याच बेसवरती तुमच्याशी डिस्कशन करत असतो। बघा, आता मेन गोष्ट म्हणजे की तुमची जी एग्जाम पोस्टपोन झालेली आहे तर ती कोणत्या दिवशी होणार आहे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। बघा, 21 जुलै 2024 रोजी तुमची एग्जाम होणार होती। आता जर तुम्ही नवीन तारीख बघितली तर रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी, म्हणजे जवळपास तुमची एग्जाम महिनाभर पुढे गेलेली आहे। महिनाभर आणि वर काही 2-3 दिवस तुम्हाला मिळतील। सो ही एग्जाम पुढे का गेलेली आहे, तर सेम आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो इथे कारणीभूत आहे। आयोगाने अगोदर तुमची एग्जाम जी होती ती 28 एप्रिलला होणार होती, पण ती एग्जाम पोस्टपोन केली। त्याचं कारण देखील जे काही राज्यामध्ये नवीन एससीबीसी आरक्षण लागू झालेलं आहे तेच होतं। काही जणांना या पुढे गेलेल्या एग्जामचा फायदा होईल, काहींना तोटा होईल। ऑब्व्हियसली एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स, तर दोघंही बाजूचा विचार करून आपल्याला चालावं लागणार आहे। काही जणांचा अभ्यास जो आहे तो खूप वेगाने सुरू होता आणि ते रेडी होते की आता आपली एग्जाम आहे 21 तारखेला, आणि जे की चांगली गोष्ट आहे। ज्यांचा अभ्यास चालू होता त्यांना फायदा नक्कीच होणारच आहे, कारण एग्जाम केव्हाही झाली तरी जो स्टेबल राहील तोच इथे जिंकणार आहे। बघा, आता एग्जाम 25 ऑगस्ट 2024ला होणार आहे, हे लक्षात घ्यायचं। मग आता एग्जाम पोस्टपोन होण्याचं कारण म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं जे काही आरक्षणाचे मुद्दे आहेत ते। आता नेमकं काय झालेलं आहे ते आपण बघूया। बघा, आयोगाने ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल की ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्सना एससीबीसीचा दावा करण्यासाठी लिंक्स ओपन करून दिल्या होत्या। त्यानुसार काहींनी एससीबीसीचा दावा केला, पण काहींकडे सर्टिफिकेट जे आहे ते त्या कालावधीमध्ये मिळालं नाही, त्यामुळे त्यांना त्याचा दावा करता आला नाही किंवा ते सादर करता आलं नाही असं आपण म्हणू शकतो। मग इथे आपल्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत बघा। आयोगाकडून प्रसिद्ध, आता मी म्हणेल की पूर्ण परिपत्रक वाचा। आता मी अगोदर बघा, इथे तुम्ही बघू शकता ही अगोदरची PDF आहे। मी एक पॉईंट्स इथे काढला, म्हणजे सर्व मी काळजीपूर्वक वाचलं, त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण नुसत्याच हवेत गोड्या घालून काही अर्थ नाही। व्हिडिओ जर तुम्ही बघाल त्यापासून काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली पाहिजे। मी इन शॉर्ट तुम्हाला सांगतो जे महत्त्वाचं आहे तेच, ऑदर तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने वापरू शकतात किंवा वाचू शकतात। एक म्हणजे एग्जाम पोस्टपोन झालेली आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे। दुसरं म्हणजे बघा, आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे ओपन अथवा ईडब्ल्यूएस अर्ज केलेल्या उमेदवारांना एससीबीसी अथवा ओबीसीचा दावा करण्याकरता विकल्प सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे। म्हणजे बेसिकली या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे किंवा हे जे प्रसिद्धीपत्रक आहे त्यामध्ये काय कारण सांगितलेलं आहे, तर जे काही ओपन कॅन्डिडेट आहेत किंवा ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट आहे त्यांना जर एससीबीसीमध्ये जायचं असेल किंवा ओबीसीमध्ये जायचं असेल तर ते आता जाऊ शकतात। म्हणजे त्यांच्याकडे जर व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तर ते नक्कीच त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात। मग आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला माय अकाउंटमध्ये जावं लागेल, तिथे लिंक असेल, तिथे क्वेश्चन्स असतील तर ते तुम्हाला तिथं उत्तर द्यावं लागेल। सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा म्हणजे एससीबीसीचा किंवा ओबीसीचा दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल। म्हणजे समजा एखादा ओपन कॅन्डिडेट आहे जो की एज बार झाला होता, त्याला फॉर्म भरता आला नाही, तर त्याला जर आता एससीबीसी सर्टिफिकेट मिळालं असेल तर तो एससीबीसीचा जर त्याने अर्ज केला तर त्याचा ओपनचा दावा इथे कन्सिडर केला जाणार नाही। म्हणजे ऑलरेडी एज बारच्या बाबतीत जर आपण नाही बघितलं तर जनरली एखादा कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस असेल, त्याला एससीबीसीचं सर्टिफिकेट मिळालं असेल तर तो आता एससीबीसीचा दावा करू शकतो। एससीबीसीचा आरक्षणाचा दावा केला
तर त्याचा जो प्रिव्हियस आरक्षणाचा दावा होता, म्हणजे त्याने ऑलरेडी जे फॉर्ममध्ये त्याची कॅटेगरी टाकली होती, तर ती व्हॅलिड मानण्यात येणार नाही, ती रद्द मानण्यात येईल किंवा तो दावा जो असेल तुमचा तो रद्द करण्यात येईल. समजलं असेल, इझी पॉईंट्स आहेत. बघा, ACBC किंवा OBC विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत EWSचा लाभ अनुदेय होणार नाही. म्हणजे जर तुम्ही SCBC किंवा OBC मध्ये ऑलरेडी तुम्ही मेन्शन केलेलं असेल तिथे, तर तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये EWS मध्ये पुन्हा जाता येणार नाही. इथे क्लिअरली आयोगाने 3ऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे बघा, ACBC किंवा OBCचं जात प्रमाणपत्र मिळालं आहे अशा EWS दावा केलेल्या उमेदवारांनी SCBC किंवा OBC विकल्प सादर न केल्यास सदर उमेदवारांचा EWSचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्यांच्याकडे SCBC सर्टिफिकेट असेल किंवा OBC सर्टिफिकेट असेल पण त्यांनी ॲप्लिकेशनमध्ये EWS राहू दिलं, तर ते EWS तुमचं ग्राह्य धरल्या जाणार नाही, हे इथं आयोगाने क्लिअर केलेलं आहे. आणि जर तुम्ही नंतर म्हटलं की आम्हाला हा चेंज करायचा आहे, म्हणजे कॅटेगरी शिफ्ट करायची आहे, सो तसं होणार नाही. आयोगाने क्लिअरली सांगितलेलं आहे, सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करता येणार नाही. आणि बघा, तुम्हाला हे सर्टिफिकेट्स मिळण्यासाठी आयोगाने वेळ देखील पुरेसा दिलेला आहे. आणि शासनाची जर ऑर्डर तुम्ही बघितली तर शासनाने जे काही तहसील्स आहेत त्यांना फास्टमध्ये कारवाई करण्याचं सांगितलेलं देखील आहे. अथवा जे EWS आहे त्यांना SCBC मध्ये किंवा OBC मध्ये जायचं असेल तर त्यासाठी 15 जुलै ते 14 ऑगस्ट एवढा वेळ आयोगाने दिलेला आहे. त्यासंबंधी तुम्ही या वेळेमध्ये तुमचे फॉर्म जे आहे ते करेक्शन करू शकतात. तुमचं सर्टिफिकेट असेल मित्रांनो, तर ते सर्टिफिकेट 14 ऑगस्ट 2024 पर्यंतचेच असणे गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला ही मुदत दिलेली आहे त्यानुसारच. तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, समजा तुम्ही OBC असाल तर तुमचं नॉन क्रिमिलियर जे आहे ते 2024-25 या वर्षातलं असावं किंवा 23-24चं देखील इथे चालणार आहे. आणि इतर अटी व शर्तीमध्ये कुठलाही बदल नाही. म्हणजे आता आयोगाने तुम्हाला एक चान्स दिलेला आहे पुन्हा कॅटेगरी चेंज करण्याचा. बिकॉज बरेचसे लोक जे होते, म्हणजे बरेच जणांना प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम घेऊन ते सरकारकडे गेले किंवा बऱ्याच जणांनी सरकारकडे तो प्रॉब्लेम पोहोचवला आणि गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार आयोगाला एक्झाम ऐनवेळी पोस्टपोन करावी लागली. मित्रांनो, ज्या अफवा असतात, समजा बघा 2022ची मेन्स जेव्हा होती तेव्हा अगदी मेन्सच्या पेपरच्या अगोदरच्या दिवशी चालू होतं की एक्झाम पोस्टपोन होईल. काहींनी अभ्यास बंद केला होता, पण आयोगाने एक्झाम पोस्टपोन केली नव्हती. आयोगाने एक्झाम वेळेवर घेतली होती आणि त्यामुळे बऱ्याच जणांची मेन्स जी आहे ती चांगली गेलेली नव्हती. म्हणजे यामध्ये आयोगाला दोष देऊन कुठलाही उपयोग नाही आहे, कारण ज्या काही त्रुटी होत्या, ज्या काही आरक्षणासंबंधित मुद्दे होते, त्यामुळे गव्हर्नमेंटकडून आयोगाला जो काही सल्ला मिळाला त्यानुसार आयोग वर्क करत आहे. नाहीतर आयोगाची एक्झाम घेण्याची तयारी होती. जसं की तुम्हाला माहीत असेल, परवाच तुमचे हॉल तिकीट्स येऊन गेले, आयोग पूर्ण रेडी होता एक्झाम घ्यायला. पण असो, आता त्याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. अभ्यास जसं चालू असेल तसं चालू ठेवा. येत्या 25 ऑगस्टला एक्झाम द्या. सो या व्हिडिओच्या माध्यमातून याच गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल मित्रांनो तर कमेंट सेक्शन आहे, तिथे विचारू शकतात. आपण तिथे क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा आला असाल माझ्या, सबस्क्राईब करू शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग.